या स्पर्धेची चर्चा होती आणि आज खरं तर ती स्पर्धेला सुरुवात होतोय। आज पहिला दिवस डिंगडॉंग ग्रुप आयोजित सरपंच उपसरपंच चषक ही स्पर्धा करताना आपण पाहतोय सन्मान्य सीताराम दादा चौधरी आणि त्याच्या समेत आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत मालडुग्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय जनार्दनबाई निरगुडा यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय मोठ्या संख्येनं। आज पाहुणा वर्ग आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसाची पहिल्या रात्रीची सुरुवात मात्र इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन संघ एका समय एकमेकांच्या विरोधात फाईट करतील। एका साईडला खानदास संघ आणि त्याच्या विरोधात दीप 11 वाघाची वाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। हॅलो, फटाक्यांच्या आतिषबाजीनं खरं तर या स्पर्धेला सुरुवात होते आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल। या स्पर्धेला सुरुवात होईल पंचांचा ग्रीन सिग्नल। गेम इज ऑन। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्य सुसर्वदा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आणि पहिला चेंडू इथून फेकला जातोय। अवि वाघला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती सुदामच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरवरनं मात्र स्वागत केलं जातंय अवि वाघचं चौकारानं। गणपती बाप्पा करायला गेला तर नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा हा खेळाडू खेळत असतो, मात्र एकमेव असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आज जर नैरे दुंद्रे विभाग म्हटलं तरी चालेल आणि त्याचनंतर आपला आदिवासी परिसरामधील सर्वाधिक चांगला खेळाडू आज मोठमोठ्या स्पर्धा ग्रामीण असो ओपन असो आणि मोठमोठ्या स्पर्धा हा खेळाडू सातत्याने खेळत असतो आणि आज खरंच पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळण्यासाठी आज आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे गावाच्या नावासाठी खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय। मात्र दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। इतक्याच ताकदीच्या दोन्ही संघ आपण पाहतोय अनेकदा एकमेकांच्या विरोधात लढलेत, मात्र आज पुन्हा एकदा नव्याने उतरलेत। अवि वाघ आपण पाहतोय बन्नाट वेग होता। यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय। स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ नाईकला, त्याच्या सोबतीला सुदाम नाईकला पण पाहतोय। वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय। अगदी स्क्रीनवरती आपण पाहायला गेलो तर इष्टांत अगदी बाजूनं हा चेंडू रिलीज झाला होता। जवळपास आपण विचार करायला गेला षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 5 धाबा धाव फलकेवरती अवि वाघ गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा वेगवान हा गोलंदाज अप्रेकर होता। आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न मात्र अंपायर सिग्नल आहे वाईड बॉल। इथून मात्र अभ्यंतर चेंडू फेकला जातोय। अतिरिक्त एक धाव एका सिंगलच्या मदतीने पुढे धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती। जबरदस्त गोलंदाजी राहिली जाते। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि ज्या रीतीने पहिलं षटक हाताळायचं असतं त्या रीतीची गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मात्र दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळतात। अनेकदा एकमेकांच्या विरोधात केले आज नव्यानं मैदानावरती उतरलाय। प्रथमतः नाणेफेकी जिंकल्या वाघाची वाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय। मात्र ज्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अवि वाघ करतोय मात्र भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय। गुरुनाथ नाईकला शांत केलं जाते। त्यानंतर सुदाम नाईकनं 2 चेंडू पेस केले। 5 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं गेलं, मात्र चांगली सुरुवात मित्रमंडळी सुदामच्या बॅटमधनं आपण पाहिली होती आणि तो सुदाम सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा या बिल आपण पाहतोय अगदी पॅड वरती चेंडू आदळला जातोय। डायरेक्ट हिटची नामेच नंदी इथून जर आपण पाहायला गेलो तर लेग बायच्या स्वरूपात इथून धाव कंप्लीट केली जाईल आणि षटक क्रमांक पहिला संपलाय। पहिल्या षटकामध्ये खानदास संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती फक्त 7 त्या आकड्यावर।
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत आपण पाहतोय। आज या स्पर्धेचा पहिली रात्र आपण पाहतोय। उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जोडला गेलाय। तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धा घर बसल्या पाहतात तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। प्रकाश वीरला पण पाहतोय डावखुऱ्यात असा वेगवान गोलंदाज, चांगला चेंडू रिलीज केला होता, अगदी हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता। गुरुनाथ नाईकला पण पाहिलं होता, स्ट्राईक गेंद वरती फक्त सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल। धाव फलकेवरती 8 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। दमदार आयोजन आपण पाहतोय डिंगडॉंग ग्रुपच्या माध्यमातून। बरेचशा दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा होती कधी स्पर्धा मात्र स्टार्ट होते आणि आज खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। दमदार स्पर्धा पण पाहतोय। या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीरासाठी 2 बाईक आपण पाहतोय आणि त्यानंतर 3 स्पोर्ट्स सायकली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आडव्या बॅटना मात्र गलीमध्ये भरपूर चांगलं शतरक्षण अंकुश वाघचं राहिलं जातं। ज्या ठिकाणी सुदाम नाईकचा जेल सोडलाय आणि इथून मात्र त्या जेलची किंमत मोजावी लागेल का टीम दीप 11 बागाची वाडी टीमला। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चंदर वाघ चेंडूवरती जातोय। इथून मात्र धावचीतची संधी आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाइस करावी लागेल, फलंदाजाला व्हावं लागेल बाद आणि पहिला ब्रेक थ्रो, पहिली बिग विकेट इथून परतावा लागेल फलंदाज गुरुनाथ नाईक। बॅक टू द डगआउट। थँक्यू सो मच। ठिकाणा खरं तर आपण पाहतोय ज्यांचा गोड आवाज आपल्याला स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल ते आकाश सर शेळके यांचे शिवबागमन त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत। बॉल चाललाय लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार, सुदामच्या बॅट मधून ठोकला जातोय। 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा A1 ब्रँड षटकार। सुदाम नाईक या फलंदाजाचा देखील जेल सोडला होता। गलीमध्ये आपण पाहिलं होतं अंकुश वाघनं प्रयत्न सुरे केले होते आणि आता मात्र त्या जेलची किंमत मात्र मोजावी लागते। पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून ठोकलाय शतरक्षक आपण पाहतोय राजाला वट फिल्डिंग जबरदस्त इफेक्ट पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा, तिसरीची प्रयत्न केला जातोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिल्या आणि इथून मात्र 3 धावा वेगाने पळून काढल्या जात आहेत। 3 धावेने संघ पुढे सरसावेल। धाव फलकेवरती खांदा संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती। जबरदस्त फटका होता, अगदी आपण पाहतोय जागा बनवला होता आणि तिथून मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र शतरक्षक तितकंच दर्जेदार राहिलं। राजा या शतरक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत मात्र 3 धावा या वेगाने मात्र पळून काढल्या जात आहेत। गुड रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिला। 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला खांदा संघ। 1 विकेट आणि इथून परतावा लागला होता फलंदाज आपण पाहिला होता गुरुनाथ नाईकला, त्याच्या जागेवरती अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। इथून अजय नाईकला चांगला खेळ करावा लागेल। डावखुऱ्यात असा वेगवान प्रकाश वीर आपल्या करता मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळवली जाते। शतरक्षक ज्ञानेश्वर गुटे फक्त सिंगल मिळवली जाईल। सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल। धाव फलकीवरती जाऊन पोहोचला 20 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। खांदा संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती। एका विकेटचं पतन, त्यामध्ये आपण पाहतोय अविभागनं लाजवाब गोलंदाजी केली होती आणि त्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या। त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रकाश वीरला पण पाहतोय, एक वेगवान तेज तयार म्हणून सातत्याने ही चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। तो प्रकाश वीरला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती। या बेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं, लाऊड विपरच्या अपील जरूर मैदानाच्या आतमध्ये, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय आणि इथून मात्र डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरा संपला जातोय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीम खांदा संघ जाऊन पोहोचला 20 आकड्यावरती, लॉस ऑफ 1 विकेट।
सो मच डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला खरं तर डीजे पिंटूच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. तिथून दोन्ही संघांना विनंती असेल पहा, कार्तिक इलेव्हन रानसाई संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम सचिन इलेव्हन माथेरान. या दोन्ही संघाच्या संगणकाला इथून विनंती असेल, हा पहिला पुकार असेल. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे पहा. इनिंग ब्रेक मध्ये इथून टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला पुकार असेल, आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. वेगवान गोलंदाज अंकुश वरती प्रहार केला जातोय. लॉंग ऑनच्या वरतून टोकला जातो अजय नाईकच्या बॅट मधनं. अजय नाईक ब्रँडेड थँक्यू सो मच डीजे. या 6 धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती खांदा जाऊन पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 26च्या आकड्यावरती एका विकेटचं पतन अंकुश वाघ जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याचं स्वागत मात्र षटकाराने केलं जात आहे. वन्स अगेन इथे फटका बसलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये खांदा टीमचा. फलंदाज अजय नाईक ऑन फायर. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार अंकुश वाघ वरती प्रहार केले जातात. यावेळेचा चेंडू पंचांकडे आउट अपील. पंचांचं फिंगर इन अप. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन. इथून फलंदाजाला परतावा लागेल. अजय नाईक बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. इथून दुसरा धक्का लागला जातोय. टीम खांदा संघाला फलंदाजाला बाद व्हावं लागलं. अजय नाईक छान जबरदस्त खेळ केला. बॅक टू बॅक 2 षटकार. त्याच्या बॅटमधनं तब्बल 13 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज नवनाथ नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका साईडला सलामीवीर सुदाम नाईक. छोटा पॅक बडा धमाका म्हणून या फलंदाजाकडे सातत्यानं आपण पाहतोय. 6 मध्ये 3 धावा या गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या आणि आज मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करायच्या. वाकाचवाडी टीमच्या विरोधात खेळायचा. पुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो. इथून मात्र कमबॅक केलं जातं. गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळाला. नवनाथ नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सुदाम खेळतोय. 7 चेंडू 16 धावेवरती आणि इथून चांगली गोलंदाजी राहिली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार आल्या आणि तिथून मात्र पूर्णपणे फलंदाजाला रोखलं जातोय. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक याही षटकामध्ये आपण पाहतोय. प्रकाश वीर वरती आक्रमण केलं होतं. प्रकाश वीरनं 13 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून अंकुश वाघ आपण पाहतोय 4-5 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो गोलंदाज अंकुश वाघनं आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र यावेळी कोणत्या गोलंदाज डायरेक्ट एस्टनचा येत. यू मिस इन डेफिनेटली अँड परफेक्ट यॉर्कर. अजून एक धक्का. परतावा लागेल फलंदाज नवनाथ नाईक आल्या पावली माघारी.
चला कार्तिक इलेव्हन रामसाई संघाचा संगणक आणि सचिन इलेव्हन माथेरान या संघाचा संगणक दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल पण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. ब्रेक इनिंग मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे आणि असं जर घडलं नाही तर मग त्या संघांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. अलेक्स बसमा आपण त्वरित संपर्क करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण या. शेवटचा लिस्ट अँड लास्ट कॉल तुमच्यासाठी. आणि अजून एक सूचना आहे पहा. सर्वाधिक जास्त धावा जो संघ पहिल्या फेरीमधून जमा करणार आहे म्हणजे पहिल्या फेरीचे जे सामने होतील त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जो संघ बनवेल हायएस्ट स्कोरला बाय दिली जाईल आणि थेट त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफिकेशन मिळणार आहे. त्यामुळे पहिला सामना खेळेल त्या संघांना बाय वगैरे असं कुठल्याही प्रकारे इथे नाहीये. जास्त धावा बनवा आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश आपण निश्चित करा. आणि त्यानंतर या स्पर्धेचं खास आकर्षण आपण इथे पाहतो जे आपल्याला 2 इलेक्ट्रिक व्हेकल पाहायला मिळत आहेत. 2 पूल मधून या व्हेकलचा आपण देणार आहोत. मालिका वील साठी हे टॅग आहे. आणि त्यानंतर आजच्या दिवसातील आजच्या रात्रीचं खास आकर्षण म्हणजे शंभू बैलाची ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला ग्रेट आणि थेट एंट्री पाहायला मिळणार आहे. आणि त्या एंट्रीसाठी सर्व उत्सुक झाले. शंभू बैलाच्या थोड्याच वेळात इथे एंट्री होणार आहे. थँक्यू आकाश. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खांदा त्याच्या विरोधात दीप इलेव्हन वाघाची वाडी या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय. प्रथमतः खांदा संघ पोहोचला 32 या आकड्यावरती 3 विकेटचं पतन. शेवटचं षटक श्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्क वरती. ज्ञानेश्वर उघडा हा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये कितीपर्यंत दाबा बनवल्या जातील आता खांदा टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा इथून मात्र फलंदाजी करतात त्याच्यावरती असणार आहे. मात्र प्रथम या वेळी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंड वरती सुदाम नाईक ऑन स्ट्राईक एंड वरती. सुदाम साठी अप्रॅकर होता. फटका फसला जातो मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती ठोकला जातोय. सुदामच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट. पंच इट्स बिग हिट. अजून एक षटकार सुदामच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. या 6 धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती जाम पोहोचला. 38 या आकड्यावरती जबरदस्त फटका होता. अगदी गुडघा वाकवत चेंडू आपण पाहिला होता. शतरक्षक सर्व होता तिकडे मात्र शतरक्षकाच्या आवाकाबाहेर चेंडू निघून गेलाय. 6 धावेंसाठी षटकार टोकला आहे. ज्ञानेश्वरती आक्रमण आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार पंचांच्या डावीकडनं ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. फुटबॉलचा वापर केला होता. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाहीये. इथून मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक या षटकामध्ये फेकावं लागेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. छान रीतीने आपण पाहतोय अभिभागनं फेकलेलं षटक फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र अंकुशवरती प्रहार केले होत्या. प्रकाश वीरवरती प्रहार केले होत्या आणि या षटकावरती मात्र कमबॅक करावा लागेल. पहिला षटकार आलाय आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सुरुवात केली जाते. ज्ञानेश्वर उघडे या गोलंदाजीच्या माध्यमातून पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटला आलो तर कार्पेट क्षेत्ररक्षक चंदर बागला पण पाहतोय. अभिभागला माफी असावी. धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात्या डायरेक्ट हिट केला जातोय आणि इथून विकेटचं पतन. अजून एका फलंदाजाला परतावं लागेल. ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या चौकार षटकारांच्या ज्या फलंदाजाकडे आपण जर का पाहायला गेलो तर मोठ्या संख्येने ज्या फलंदाजाचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथपर्यंत जोडला होता तो सुदाम नाईक इथून मात्र बाद व्हावं लागेल. थँक्यू सो मच डीजे. अजून एका विकेटचं पतन. षटक क्रमांक 4 लागला जातोय. खांदा टीमला फलंदाज बाद झाला. सुदाम नाईक ज्याचा खेळ पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचला होता मात्र खेळ देखील भरपूर चांगला राहिला गेला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुनील नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागली होती. इथून खरं तर चेंडू जिंकला जातोय. चेंडू गेलाय सीमा पार. रेस 4 धाब्यांसाठी टोकला जातोय. सुनीलच्या बॅट मधला पहिला दर्जेदार चौकार.
थँक्यू सो मच डीजा. संघ पुढे सरकलाय. 43 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती अडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडीशी उसळी कमी राहिली. अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती ज्ञानेश्वर या गोलंदाजाला टप्पा पडला आणि थोडीशी उसळी कमी राहिली. अगदी विकेट किपर चंदरच्या हातामध्ये चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त 10 धावा खर्च केल्या आतापर्यंत आपण पाहतोय. ज्ञानेश रुगडे या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध बॉल चाललाय लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार्क. शेवटच्या क्षणाला शेवट गोड करत असताना मॅक्सिमम हिट ठोकलाय सुनीलच्या बॅट मधून. अजून एक षटकार. 50 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सेकंड हाफ साठी. आता या धावा रनचेस जो आहे तो वाघाचीवाडी संघासमोर असणार आहे. सामन्याकडे जरूर जोपर्यंत वेल आहे तोपर्यंत आपण मेहमान नवाजी करत आहोत. अर्थातच इथे उपस्थित झालेले मान्यवर, त्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण करणार आहोत. त्याआधी आपण जातोय या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील खास आकर्षण शंभू बैलाची एंट्री आपण इथे पाहतोय. शंभू बैलाची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टीम दिनेश चौधरी यांचे मंगेश आवाडे सर्व आपण पाहतोय. हा संपूर्ण ग्रुप इथे शंभू ग्रुप आहे तो या नंदीला आता इथे आणतायत. या स्पर्धेतील आजच्या रात्रीतलं एक खास आकर्षण आपल्याला बनताना पाहायला मिळतं. शंभू बैलाची ग्रेट एंट्री. सरपंच व उपसरपंच चषक 2025 पर्व दुधानी गावच्या संपूर्ण ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न डिंगडॉंग ग्रुपनं आज इथे साकार केलेलं आहे आणि त्यामधील पहिल्या रात्रीतलं एक खास आकर्षण. होतो तो आपल्याला इथे जरूर भेटीला आलेला हा क्षण आहे आणि त्यामधला हा मोमेंट आहे. तो मोमेंट शंभू बैलाची ग्रँड एंट्री. आमचे चौधरी सर त्यांच्या सहमत आपण पाहतो मंगेश आवाडी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप शंभू आणि शंभू बैलाची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मैदानभर फेरफटका मारला जातोय आणि स्पर्धेचं एक खास आकर्षण आपण इथे पाहतोय. आपण सन्मानाकडे देखील वळणार आहोत. इथे सन्मान करणार आहोत उपस्थित मान्यवर ज्यांच्या नावानं आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 50 धावांचं आव्हान आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. 50 धावा तुम्हाला बनवायच्यात. तर सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि तो सन्मान आपण करण्यासाठी जात आहोत व्यासपीठावरती रंगमंचावरती उपस्थित मान्यवर माननीय श्रीमान सीताराम जानू चौधरी साहेब जे थेट सरपंच आहेत आणि आपण पाहतोय त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आपण सन्मान करून घेण्यासाठी जात आहोत डिंगडॉंग ग्रुपचे आमचे मेंबर आणि मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर. या स्पर्धेचे आमचे संपूर्ण मॅनेजिंग डायरेक्टर एमडी जे आहेत ते नारायण चौधरी, जे आपण पाहतोय एक उत्तम समालोचक आहेत आणि तेवढेच चांगले आपण पाहतोय
कबड्डीपट्टू आहेत, त्यानंतर लंगडी हे प्रशिक्षण आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. त्यांच्या वतीनं सन्मान केला जाईल. सन्मान आहे या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व सीताराम जानू चौधरी साहेब, ज्यांना थेट सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आणि स्वागतास वाहतो ही खास सुमनांजली. स्वागत नसे आदर आहे सरपंच व उपसरपंच ट्रॉफीचा जिव्हाळा आणि डिंगडॉंग ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेचा आपल्या पदस्पर्शांना पावन झाला आहे सोहळा. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहतो मंचावरती. मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान आपण पाहतोय. मोठ्या थाटामाटानं पार पडत आहे आणि हा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय. मान्यवरांचा सन्मान सोहळा. उत्तर अर्धाला सुरू होतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर उघडा त्याच्या सोबतीला अभिवागला पण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. उत्तर अर्धाला सुरुवात होईल आणि पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती विजय नाईक या गोलंदाजाला प्राचार्यित करण्यात आला. 24 चेंडू आणि 50 धाब्यांचं समीकरण असणाऱ्या पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला पण पाहतोय ऑन द कार्पेट एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न मात्र अभिनं नाकार दिला. फलंदाज पण पाहतोय सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता ज्ञानेश्वर उघडे. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अभिभागला चांगला खेळ करावा लागणाऱ्या आज खरं तर आपल्या परिसरामध्ये चांगला खेळ त्याला दाखवावा लागणाऱ्या दीप 11 वाघाची वाडी आज संघाच्या माध्यमातून हा खेळाडू मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि आज पुन्हा एकदा सरपंच आणि उपसरपंच चषक डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्पर्धा पण पाहतोय. पर्व दुसऱ्या या स्पर्धेचा पण पाहतोय आणि दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते आणि पहिला सामना मात्र दुसऱ्या पर्वामधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खोलपट टप्प्याचा चेंडू रिलीज केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. इथून मात्र डॉट चेंडू फेकले जात आहेत. अभिभागच्या माध्यमातून डॉट चेंडू जास्तीत जास्त केले जात आहेत. त्यानंतर बागाचवाडी संघाच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. सलगचे 3 षटका टोकल्या तर जनार्दन बाई निरगुडे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. चौकार हॅट्रिक जरी टोकली तरी देखील 1000 रुपयाचं योगदान 1000 रुपयाचं कॅश प्राइज किंवा बागाची वाडी या संघासाठी असणाऱ्या. आज दीप 11 या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 50 धाबा त्यांना बनवायच्या आहेत उत्तर अर्धामध्ये. 50 धाबा कुठल्या रीतीने बनवल्या जातील याच्याकडे आता संपूर्ण पाठीराख्यांच्या नजरा मात्र या दोन खेळाडूंवरती लागल्या जातील. गोलंदाजी तितकी शानदार पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विजय नाईकच्या माध्यमातून पहिलं षटक असताना 3 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय. जेलची नामी संधी होती. अभिवागचा जेल इथून सुटला जातोय. इथून मात्र टीम खांदा संघाला या जेलची किंमत मोजावी लागणार का. ज्याच्या बेली फलंदाजाचा जेल सोडला जातो मात्र त्या बेली फलंदाज गोलंदाजावरती अमीटर होत असतो. मात्र इथे आपण पाहायला गेलो सुदाम नाईकचा देखील जेल सोडला होता. वाघाचवाडी संघाने प्रथम तर क्षेत्ररक्षण करत असताना आणि मात्र तिथून सुदाम नाईकनं काय फलंदाजी केली होती आणि इथून अभिभागचा जेल सोडला जातोय. इथून अभिभाग गोलंदाजावरती असणार का. आता हे चित्र मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती विजयला पण पाहतोय. हलक्या पद्धतीने आज चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचलाय. टीम वाघाची वाडी संघ जाऊन पोहोचलाय धावफलकीवरती 4 या आकड्यावरती. षटकामधील अजूनही जर आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू मध्ये एकाच मोठा फटका आला तर सामन्याचं मात्र चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. अभिभाग ऑन स्ट्राईक एंडवरती रिव्हर्स साठी आमचा स्वीट चिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. मात्र इथून डॉट चेंडू मात्र फेकले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी राहिली जात्या टीम खांदा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अभिभागचा विचार केला 3 चेंडू 1 धावेचं योगदान. ज्ञानेश्वर उघडे खेळतोय 2 चेंडू 2 धावेचं योगदान. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही संघांना. मात्र गोलंदाजी एका साईडला भरपूर चांगली पाहायला मिळते. टीम खांदा संघाच्या माध्यमातून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक पहिला संपला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये
जबरदस्त गोलंदाजी राहिली गेल्या विजय नाईकच्या माध्यमातून एका षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त न फक्त 4. चला टॉस साठी दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. शेवटचा अंतिम पुकार आहे तुमच्यासाठी. याच्यानंतर तुम्हाला सूचना दिल्या जाणार नाही. डिरेक्टली दोन्ही संघाचे संघनायक जर इथे आले नाहीत तर मग सामना कमी षटकांचा असेल याची पण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सचिन 11 माथेरान संघाचा कॅप्टन इथे पोहोचलेला आहे. तरी रानसाई संघाच्या संघनायकाला विनंत्या. कार्तिक 11 रानसाई संघ जो फाईट बॅक देणार आहे अपोजिट माथेरान संघाला. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल केला अजय नाईक. या गोलंदाजाला आपण पाहतोय चांगली सुरुवात. मात्र पहिल्या षटकामध्ये विजय नाईकने केरून दिली होती आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अजय नाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. ज्ञानेश्वर उघडेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. सलामीला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपण पाहतोय. ज्ञानेश्वर उघडा एक चांगल्या शैलीचा खेळाडू. बरेचसे विक्रम याही फलंदाजाच्या नाबावरती आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्या खेळाडूंना गाजवल्यात अक्षरशः. मात्र आजच्या या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांना मात्र करावा लागणाऱ्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथून पुन्हा एकदा बॅटशीट ऑफिस. पहिला धक्का लागला जाईल. टीम दीप 11 बागाची बडी टीमला फलंदाज होईल बाद. ज्ञानेश्वर उघडा बॅक टू द डगआउट. एकमेकांच्या विरोधात केलेत आज नव्यानं. मात्र या डिंगडॉंग ग्रुप आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये उतरलेत. मात्र जबरदस्त खेळ राहिला जातो खांदा टीमच्या माध्यमातून. 50 धावा बनवायच्या होत्या. उत्तरार्धामध्ये टीम बागाची बडी संघ जाऊन पोहोचला. 4 या आकड्यावरती एका विकेटचं पतन. दुसरं षटक प्रगती पथावरती अजय नाईकला पण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. 2 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये एका विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी राहिली जाते या षटकामध्ये. पहिलं षटक विजयच्या माध्यमातून हाताळलं होतं. फक्त 4 धावा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्या असा वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पण सातत्यानं पाहत असतो. मात्र आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फलंदाजी त्याला करायची आहे. मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. हा ट्रॅकर बॉल होता. अगदी उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडला. थोडीशी उसळी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विस्थापला जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अगदी स्क्रीनवरती आपण पाहायला गेलो तर अगदी नाका समोरून हा चेंडू रिलीज केला होता. चांगली गोलंदाजी राहिली जात्या अजय नाईकच्या माध्यमातून. इथून मात्र तिसरा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. यावेळी फटका भरपूर चांगला बॅटच्या रणामध्ये बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून A1 क्वालिटीचा अंकुशच्या बॅट मधून ठोकला जातोय षटकार. चांगली फलंदाजी करावी लागेल. अंकुश वाघला इथून आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू डॉट केला होता आणि त्याच नंतर आपण पाहायला गेलो तर अगदी अक्कू टप्प्याचा चेंडू होता. त्यावरती प्रहार. ती बॉलचा बॅटचा प्रॉपर संबंध पाहायला मिळाला आणि अगदी आपण जर का पाहायला गेलो तर मुख्य व्यासपीठाच्या वरतून फटका पाहिला होता. 6 धावेसाठी ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा या वेळेचा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ पॅड वरती अडथळा जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धाव फलक्यावरती जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 50 धावा बनवायच्या होत्या. टीम दीप 11 बागाची वाडी संघाला. दुसऱ्या षटकामधील काही चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. मात्र याही षटकामध्ये चांगली फलंदाजी केली जाईल का? या चेंडूवरती एकाच मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. अभिवाग ऑन स्ट्राईक एंडवरती. त्याच्या सोबतीला त्याचा मोठा बंधू अंकुश वाघला पण पाहतोय. डावखुऱ्या आताचा फलंदाज. त्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय आणि तोच फलंदाज करत आपल्याला पाहायला मिळाला. अभिवागला चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र चांगला खेळाडू. बरेचसे सामने या खेळाडूंना जिंकून दिलेत. आज तर संघ अडचणीत सापडला जातोय आणि अडचणीतून दूर करण्याचं काम मात्र अभिवागला करावं लागणाऱ्या
फटका भरपूर चांगला बॅटच्या रणनादामध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे अविभागच्या बॅट मधून ठोकला जातोय उत्तुंग असा दमदार षटकार. तानसाई संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. शेवटचा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. यानंतर तुम्हाला सूचना आणि विनंत्या केल्या जाणार नाहीत. थेट पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. ही स्पर्धा आहे सरपंच व उपसरपंच ट्रॉफी आणि थेट सरपंच पदाचे आमचे जगदार आहेत त्या सीटचे ते आमचे सीताराम दानू चौधरी साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतो या परिसरातील A1 व्यक्तिमत्व जनार्दनभाई निरगुडा उपसरपंच जे आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत. माननीय श्री पद्माकर चौधरी साहेब कृषी सेवक जे आहेत ते इथे उपस्थित आहेत. तसेच काळूराम वाघ सर माजी उपसरपंच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. अर्जुन कांबडी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच अनिल गरज साहेब इथे उपस्थित आहेत आणि ड्रीमस्केपचे मॅनेजर संतोष वाघ सर इथे आहेत. असुराम वाघ सर इथे आहेत आणि आमच्या अलका मॅम असतील, पद्मावती मॅम असतील, दशरथ निरगुडे असतील, अंजली वाघ मॅम असतील, सर्वांचं इथे आगमन झालं. आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. इथून तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाते बा व्हाईट चेंडूसाठी. अगदी आपण पाहतोय सुदाम नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून टप्पा पडला आणि थोडीशी उसळी आणि त्यानंतर थोडासा लेग स्पिन पाहायला मिळाला. इथून जर आपण पाहायला गेलो तर स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतोय star.in च्या माध्यमातून ही स्पर्धा खरं लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि तिसऱ्या पंचांचा इशारा एस वाईट चेंडू फेकलाय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकीवरती टीम दीप 11 वाघाची वाड्या संघ जाऊन पोहोचला. धाव फलकीवरती 18 या आकड्यावरती आणि इथून मात्र खांदा संघ रिव्ह्यू संपला गेलाय. इथून कुठल्याही रीतीनं रिव्ह्यू नसणाऱ्या याच्याकडे देखील लक्ष असू द्या. त्यानंतर वाघाचवाडी संघाला देखील भरपूर सारे शुभेच्छा येत आहेत. नितीन पारदी आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय गणेश खडके या साहेबांच्या माध्यमातून वाघाचवाडी संघाला आणि सचिन एवढं माथेरान संघाला देखील भरभरून शुभेच्छा आल्या. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत. अजून एक वाईट फेकलाय आणि इथून संघ पुढे सरकलाय धाव फलकीवरती 19 आकड्यावरती. एक फलंदाज बाद झालाय. त्यामध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर उघडा बाद झाला आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी 12 चेंडू आणि अजूनही बनवायचे दीप 11 वाघाचवाडी संघाला ते 31 धाबा कुठल्या रीतीने बनवले जातील याच्याकडे संपूर्ण पाठीराख्यांच्या नजरा या मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या दोन सख्खे बंधू आज मैदानावरती आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये बरेचसे सख्खे बंधू मैदानावरती आपण पाहतोय एकमेकांच्या सोबत खेळता असतात. तिथे फटका पसला जातोय. मिडॉनला चांगला जेल टिपला जातोय. अजून एका विकेटचं पतन व्हावं लागलंय. फलंदाज होईल बाद. इथून अंकुश वाघ बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय टीम दीप 11 वाघाची वाडी टीमला. संघाचा संघनायक फार उशीर करतात मित्रांनो. पहा आज शेवटचा पुकार असणार आहे. पहा सामना संपल्यानंतर तुमचा जर संघनायक इथे पोहोचला नाही तर मग पेनल्टी बसेल याच्या पण नोंद घ्या आणि सामना संपायच्या आधी इथे रानसाई संघाचा खेळाडू उपलब्ध होणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार तुमच्यासाठी. चला फलंदाज जास्त टाइमपास नको. आता मोमेंटला आपण नेक्स्ट बॅट्समन जे आहेत ते रेडी ठेवा. हरकत नाहीये. एखाद्या वेळेला आपण पाहतो की दुसरा आपल्याला खेळाडू निवडावा लागतो सिच्युएशन नुसार. मग मी म्हणेन सिच्युएशनशिप मेंटेन करण्यासाठी तुम्हाला 2 खेळाडू सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना पण पॅडअप करून ठेवायची अशी विनंती तुम्हाला इथे केली जाते. इथे आपण पाहतो सामन्याचा आनंद घेण्यासाठी धाराळवरून मानर आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो जे माजी सरपंच होऊन गेले ते आपले दशरथ निरगुडे साहेब इथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती पद्मावती मॅम इथे आपण पाहतो त्या उपस्थित आहेत. तसेच अलका मॅम इथे उपस्थित आहेत. अंजली वाघ मॅम इथे उपस्थित आहेत. सोमनाथ चौधरी सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तसेच आमचे प्रेम चौधरी यांचं देखील इथे आपण आगमन पाहतोय. ध्रुव पद्माकर चौधरी सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. विष्णू पारधी ग्रामपंचायत सदस्य इथे आहेत आणि शंभू ग्रुप जोजानी यांचं इथे आगमन झालेलं आहे.
रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही गमावलेला आहे. प्रत्येकी संघाला एकच रिव्ह्यू आहे, मग तो तुम्ही वाईट साठी अथवा रनआउट साठी वापरा. बिमक साठी देखील तो एकच रिव्ह्यू असणार आहे. अंपायर्स कॉल असेल तर मग त्याला आम्ही अनुमती देऊ. बाकी तुमच्या टीमकडे फक्त एकच रिव्ह्यू आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्या. त्यामुळे रिव्ह्यू कधी वापरायचा हे देखील आता महत्वाचं बनलेलं आहे. आणि या क्लॅशेसची चर्चा म्हणूनच राहिलेल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की नियमितपणे आपल्याला काहीतरी वेगळे नियमावलीनुसार ही स्पर्धा पाहायला मिळते. यावर्षी आपण पाहतोय 2 इलेक्ट्रिकल मोटरसायकल आहेत, ज्यामध्ये 2 खेळाडूंचं स्वप्न साकार होणार आहे. रानसाई संघ शेवटचा कॉल आहे. चला टॉस साठी आपण यायचंय. गोलंदाज तयारी अभिभागला पण पाहतोय, अगदी पण पाहतोय. गुडगा वाकवता चेंडू केला होता. लॉंग ऑन रिझल्टला आलं होतं कार्पेट, थोडीशी मिस स्पीड पाहायला मिळाला आणि 4 ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. टीम दीप 11 वाघाची वाड्या संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकीवरती 22. 22 आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट. वाघाची वाडी संघ पण पाहतोय. या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. अभिभाग त्याच्या सोबतीला बुधाजी चौधरीला पण पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुदाम नाईक गोलंदाजी मार्क वरती. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एकदा कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याच रीतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. संपार तिसऱ्या पंचांचा कॉल केला जातोय. इथे धावचीची संधी जरूर निर्माण केली होती आणि तिथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. मैदानाच्या अगदी आपण पाहायला गेलो स्क्रीनवरती पाहायला जातील स्टार डॉट च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र जो काय निर्णय असेल तो मात्र काही वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये यस नॉट आउट कॉल. मुख्य पंचांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. लालचंद गावंड सर जे आज आपण पाहतोय थर्ड अंपायरची भूमिका ती साकार करतात. मग मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट ज्यांनी गाजवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की वाघविलवाडा या संघाचं नेतृत्व जवळजवळ आता आपण पाहिलं वयाची 54 ते 55 वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यामध्ये तरी देखील आपण पाहतो त्यांच्याकडे त्याच प्रकारचा कॅलिबर आहे आणि तितके चांगले आपण पाहतो आज पंच या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेले आहेत. 24 धावा धाव फलकीवरती टीम दीप 11 वाघाची वाड्या संघ. षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुदाम नाईक एफएचा चेंडू ऑल ऑन द कार्पेट आपण पाहतोय समोर उडवण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठे बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. अविभागच्या बॅट मधून ठोकला जातोय रुबाबदार चौकार. चौकारच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 विकेटचं पतन. मात्र चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पण पाहिली होती. 7 चेंडू आणि विजयकरीत आता बनवायचे 22 धाबा. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न अभिभागच्या माध्यमातून पण पाहतोय. तर जोपर्यंत अभिभाग मैदानाच्या आतमध्ये थांबेल तोपर्यंत मित्रमंडळ वाघाचवाडी संघांना अशा मात्र निर्बाध असतील. विभागचा म्हटला तर एक चांगला खेळाडू बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट पाहायला मिळेल. अभिभागला स्ट्राईक गेनवरती आणण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये अजूनही बनवायचे 21 धाबा. टॉस कडे बोलत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यापर्यंत उपलब्ध झालेले आहेत. मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करतो की आपण यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी आपण जात आहोत. उपस्थित मान्यवर पद्माकर चौधरी साहेबांच्या वतीने या सामन्याचा टॉस केला जाईल. यापुढील जो सामना आहे तो सामना असणार आहे कार्तिक 11 रानसई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत सचिन 11 माथेरान. दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. दोन्ही कॅप्टन्स आपण स्वागत करूया आणि टॉस साठी आपण जातोय. पद्माकर सरांच्या वतीनं या सामन्याचा आपण पाहतो जे कृषी सेवक आहेत आणि त्यांच्या वतीने या सामन्याचा टॉस केला जातोय.
बिटकॉम इट इज अ कॉल अँड इट साइड टॉस जिंकलेला आहे कवदे रानसे या संघानं. टॉस जिंकलाय काय निर्णय आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करायचं प्राथमिक कारण काय सांगाल? टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारले. समोर आपण पाहतो एक पलाढ्य संघ आहे ज्यांनी सध्याच्या घडीला हे हंगाम गाजवलेला. त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. काय रणनीती आणि काही चेंजेस संघामध्ये काय सांगतात? चेजिंग काय नसणार, रणनीती स्ट्रॉंग बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एकंदरीत 2 शब्द या स्पर्धेबद्दल. उत्कृष्ट आयोजन आहे. थँक्यू सो मच. हे होते गावदे रानसे संघाचे खेळाडू ज्यांनी टॉस जो आहे तो जिंकलेला आहे आणि टॉस जिंकता प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा देऊयात आणि आपण मॅच कडे जाणं महत्वाचं इम्पॉर्टंट मॅच आहे. येस आपण जातोय टॉप बॉक्स मध्ये. भरपूर महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अविभागची विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रकाशवीर डावकुराताचा फलंदाज. 5 चेंडू आणि अजूनही बनवायचे आहेत 21 धाबा. 5 चेंडू 21 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खांदा संघ त्याच्या विरोधात फाईट करत असताना दीप एलेबन वाघाची वाडी हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. क्रिकेटचा केल्या मात्र शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत मात्र सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकला जातोय हे मात्र पाहायला मिळत नाही. मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये भरपूर इम्पॉर्टंट. 5 चेंडू 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रकाशवीर दाखल झालाय. आता या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. सुनील नाईक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. अभिभाग बाजाला फुलरलेनचा बॉल होता समोर अडवण्याचा प्रयत्न मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं मात्र फेकी खराब. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं मात्र 2 धावा या पलून काढल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचेल. 31 आकड्यावरती 4 चेंडू आणि अजूनही विजयाकरिता बनवायचे 19 धाबा. 3 षटकार ठोकावे लागतील. 1 सिंगल. सामना जिंकेल टीम वाघाची वाडी संघ. इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर सामना एकतर्फी पाहायला मिळेल टीम खांदा संघाच्या बाजूनं. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची क्षमता टीम वाघाचवाडी संघामध्ये आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाल्या कारण गोलंदाजी तितकीच दर्जेदार. फटका भरपूर चांगला. लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं जात आहे. 1 बाउंस चेंडू कॅरी केला जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र जर का आपण पाहायला गेलो तर फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावेल टीम आपण पाहतोय. दीप एलेबन वाघाची वाडी हा संघ जाऊन पोहोचला धावफलकीवरती 32 आकड्यावरती. 3 चेंडू आणि 18 धावेंची गरज असणाऱ्या. आता मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील. 3 षटकार ठोकले तर सामना जिंकेल टीम दीप एलेबन वाघाची वाडी हा संघ. मात्र गोलंदाजी तितकीच दर्जेदार पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. अगदी टप्पा पडला त्याच नंतर चेंडू आपण पाहायला गेलो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतोय वेगवान तेज तरार गोलंदाजी. मात्र फलंदाजांना आपण जर का विचार करायला गेला तर जागा बनवून फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथून डॉट चेंडू फेकला जातोय. 2 चेंडू 18 धावेंची गरज आहे. एकात खराब चेंडू आला त्यावर ते आक्रमण केलं तर सामना वाघाचवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाल्या सुनील नाईकच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस वरती पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड विकेटला सुदाम नाईक येतोय. चेंडूवरती फक्त सिंगल. सामन्यामधील फक्त आणि फक्त अतिरिक्त शिल्लक 1 चेंडू आणि विजय करतात बनवायचे आता 17 धाबा. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये दीप एलेवन वाघाची वाडी संघ त्याच्या विरोधात टीम खांदा संघ. फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याच नंतर ऍक्शन मध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल. कार्तिक एलेवन रानसई त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम सचिन एलेवन माथेरान. या 2 संघांमध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमधील ताकदवार युद्ध ए पोल मधील सर्व सामने आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या टीम खांदा संघाच्या माध्यमातून. शेवटचा 1 चेंडू आणि 17 धावेंची गरज. फटका चांगला आहे मात्र शेवटच्या क्षणाला का होईना मात्र मे मासा नॅचरल गेम दाखवणार हे दाखवून देत असताना प्रकाशवीरनं ठोकलाय हा षटकार आणि सामना जिंकलाय टीम खांदा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम दीप एलेवन वाघाची वाडी संघ. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं अभिनंदन.
अगदी कमी वयामध्ये यशाचे उंच शिखर गाठत ते चाललेले आहेत आणि नियमितपणे आपण पाहतो की तरुणांसाठी त्यांच्या माध्यमातून रोषणाई निर्माण केली जाते. असं व्यक्तिमत्व